देवदर्शनाने दिवसाची सुरुवात झालेली. दिवेघरच्या समुद्रकिनाऱ्यावरून पाय निघत नव्हता, पण इतिहास प्रसिद्ध श्रीवर्धन आमची वाट बघत होतो. नमस्कार मित्रांनो, मी विशाल देवरे. कोकण कोस्टल राईडच्या एपिसोड 5 मध्ये मी तुमचं स्वागत करतो. शाहू महाराजांचे पहिले पेशवे या श्रीवर्धनचेच. एकेकाळी यांचं घरटा असलेल्या जागेच्या आसपास काही सुंदर मंदिरं आहेत. त्यांच्या शिल्पसमृद्धीचा या व्हिडिओमध्ये आपल्याला परिचय होणार आहे. किनाऱ्यालगतच्या रोडने दिवेघर ते श्रीवर्धनपर्यंतचं अंतर साधारण 20 किलोमीटरचं आहे. वाटेत भरडखोल गाव लागतं. डावीकडे कोकणभूमी आणि उजवीकडे सिंधुसागर. अशाच नीरव वाटांच्या शोधात प्रवासप्रेमी नेहमी असतात. पुढे डोंगराच्या कडेने जाताना अचानक एका वळणानंतर अतिशय सुंदर असा आरवी बीच दिसतो. वाट आपल्याला आरवी समुद्र किनाऱ्याच्या समांतर घेऊन जाते. आणि हेच ते कोकण सुख, ज्याच्या शोधात लोक कोकण कोस्टल राईडचा प्लॅन करतात. पुढे वाट डावीकडे वळते आणि आरवी गावातून मी श्रीवर्धनचा प्रवास चालू ठेवतो. श्री शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचे मराठा साम्राज्य करणारे भट घराणे मूळचे श्रीवर्धनचेच. शाहू महाराजांचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचं हे जन्मगाव आणि येथील देशमुखही यांच्याच घराण्यात होते. श्रीवर्धनला पोहोचताच प्रथम मी श्रीमंत पेशवे स्मारकाकडे निघालो. श्रीवर्धन नगरपालिकेने 1988 मध्ये श्रीमंत पेशवे स्मारक उभारलं. साधारण 1.5 मीटर उंचीच्या चौथऱ्यावर बाळाजी विश्वनाथांचा ब्रॉन्झचा पुतळा आहे. चौथऱ्याच्या दर्शनी भागावर बाळाजींचं चरित्र वृत्तांत खोदलेला आहे. पेशवेवाड्यातील 3 दालनात बालवाडी, टेनिस कोर्ट आणि एक व्यायामशाळा आहे. स्मारक बघून मी श्रीवर्धनच्या स्वयंभू श्री जीवनेश्वर मंदिराकडे निघालो. एकेकाळी पेशव्यांचे मूळ घरटाण असलेल्या भूखंडामागील भागात हे मंदिर आहे. गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग आहे, म्हणून या मंदिराला स्वयंभू जीवनेश्वर देवस्थान असंही म्हणतात. उत्तरकालीन हेमाडपंथी शैलीत बांधलेल्या या मंदिराच्या आत एक आश्चर्यकारक बाब आहे. ती म्हणजे हे कोरीव नक्षीदार खांब. सभामंडपातले हे लाकडी खांब पेशव्यांच्या जुन्या घरात होते. जीर्णोद्धाराच्या वेळी हे कोरीव नक्षीदार खांब इथं बसवले गेले. इथल्या 6 लकडी खांबांवर प्राण्यांची कलाकुसर दिसते. त्यात पोपट, मोर, उंट, घोडे, हत्ती आणि साप पकडणारे मुंगूस दिसतात. नक्षीदार खांबांचे कोरीव काम बघत मी वेळ घालवला. मंदिरातली ऊर्जा मन शांत करते. प्रवासाने सैरवैर झालेल्या मनाला इथं थारा मिळतो. जीवनेश्वराचे दर्शन घेतलं आणि जवळच असलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिराकडे मी निघालो.
पेशव्यांच्या मूळ घराच्या मागील बाजूस हे विष्णू मंदिर आहे. कौलारू जुन्या लाकडी बांधणीचं हे मंदिर, ज्याला श्री लक्ष्मीनारायण मंदिर म्हणतात. मंदिर उघडून मी आत गेलो आणि काचेच्या पलीकडे प्रकाश झोतातली नारायण मूर्ती दिसली. मूर्ती दिवसभर वस्त्रालंकारित असते. पूजेआधी स्नान करताना या मूर्तीचं मुक्त दर्शन घडतं आणि तेव्हाच हे शिल्परत्न नीट न्याहाळता येतं. 1 मीटरपेक्षा कमी उंचीची काळ्या पाषाणातली ही मूर्ती. इथं पद्म, चक्र, गदा आणि शंख असा आयुधक्रम दिसतो. मूर्तिशास्त्रानुसार ही मूर्ती श्रीधराची ठरते, कारण नारायणाचा आयुधक्रम शंख, पुष्प, गदा आणि चक्र असा असतो. समुद्र सानिध्य लाभलेल्या या इतिहास प्रसिद्ध श्रीवर्धनला पर्यटकांची वर्दळ असते, पण किनारा मोठा असल्याने स्वच्छंदी फिरता येतं. वेळेअभावी मला इथं फार वेळ फिरता आला नाही. इथून कोकण कोस्टल राईडच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या ठिकाणाकडे मी निघालो. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री हरिहरेश्वर मंदिराकडे. तिथं पोहोचून श्रीवर्धन, दिवेघर आणि हरिहरेश्वर असा सुवर्ण पर्यटन त्रिकोण पूर्ण होतो. भेटूया लवकरच.